अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात एका दाम्पत्यानं नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. निलिमा आणि रामदास चिंचकर या दाम्पत्यानं आपल्या राहत्या घरातील एका खोलीत काश्मीरसारख्या नियंत्रित वातावरणात केशर शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी शहरातल्या चिंचकर दाम्पत्यानं आपल्या घरातील 11 बाय 15 फूट बंद खोलीमध्ये केशर शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. काश्मीरहून मागवलेल्या कंदाद्वारे त्यांनी एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला आणि वातावरण नियंत्रित केलं. अवघ्या 2 महिन्यात त्यांच्या केशराला फुलं आली आहेत. किरकोळ बाजारात 1 ग्रॅम केशर 800 ते 1000 रुपयांना विकलं जातं. पहिल्या वर्षी फक्त 250 ग्रॅम उत्पादन मिळूनही त्यांना सुमारे 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. पुढील वर्षी कंदाच्या वाढीमुळे उत्पन्न चौपट होईल असं दाम्पत्याचं म्हणणं आहे. ये केसर हमने कश्मीर से मंगवाए थे 300 किलो सीड और उससे 250 ग्राम हमें केसर मिला है. ये केसर हम घर बैठे उसकी बिक्री कर रहे हैं. ग्राहक आते और हमसे घर से ही वो ले जाते. उसकी हमने प्राइस रखी है 700 से 800 रुपये पर ग्राम रखी है. और ये केसर इसका मोगरा केसर इसको बोलते हैं. और ये जो केसर है वो पूरे वर्ल्ड में इसकी बहुत ज़्यादा डिमांड है. आम्ही ही जी रूम बनवली ह्या रूमसाठी थर्माकोल वापरलं. थर्माकोल हे बेस्ट इन्सुलेशन आहे आणि त्यानंतर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी AC आणि चिलर याचा वापर केला. आर्द्रता मेंटेन करण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापर केला. इथे ज्या रॅक्स दिसत आहेत त्या रॅक्स आणि ट्रेज वुडन ट्रेज बनवले आणि त्या ट्रेजमध्ये आपण काश्मीरवरून जे सीड्स मागवले आहेत ते सीड्स इथे ठेवले. साधारण जुलै एंडमध्ये आपण हे सीड्स काश्मीरमधून मागवले. ऑगस्टमध्ये आपण याचं रूममध्ये प्लांटेशन केलं आणि नोव्हेंबर अखेर याचं फ्लावरिंग पूर्ण झालेलं आहे. काश्मीरमधील बदलत्या हवामानामुळे केशर उत्पादन घटलं आहे. मात्र चिंचकर दाम्पत्यानं वातावरण नियंत्रित केलं आणि त्या पिकासाठी आवश्यक तापमान आणि आर्द्रता राहुरीतल्या घरात निर्माण केली. त्यामुळे आता केशर शेती फक्त काश्मीरपुरती मर्यादित राहिलेली नाही. खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं आणि औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होणाऱ्या या लाल सोन्याची मागणी भारतात खूप आहे. मात्र उत्पादन खूपच कमी असल्यानं त्याची किंमत खूप जास्त असते. चिंचकर दाम्पत्याचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. केशर शेतीद्वारे त्यांनी शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याची दिशा दाखवली आहे. संजय कुमार पाठक, दूरदर्शन बातम्यांसाठी अहिल्यानगर.